मित्रांनो नमस्कार. मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विषय मॅथ्समधील आपण दुसऱ्या टॉपिकविषयी माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. या टॉपिकचा पहिला भाग आपण नक्की पाहिला असेल की ज्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 आपण त्यातील उदाहरणं सोडवली होती आणि काही कन्सेप्ट पण पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकमधील पुढील भाग म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा पॉईंट पाहणार आहोत आणि त्यावरती आधारित जो सेकंड प्रॅक्टिस सेट आहे म्हणजे 2.2 हा आज आपण सोडवणार आहोत. पहा, या प्रॉपर्टीमध्ये आपण पहिली प्रॉपर्टी विचारात घेतोय ती म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. प्रॉपर्टी ऑफ अ करस्पॉन्डिंग अँगल. आपल्याला इथं डायग्राम दिसते पहा. या डायग्राम मध्ये तयार होणारे पहिल्यांदा करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कोणकोणत्या आहेत हे आपण समजून घेऊयात. यापूर्वीच्या भागामध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल या डायग्राम मध्ये कशा पद्धतीने शोधायचे याची काही ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती, तुम्हाला आठवत असेल पहा. ज्या वेळेला आपण करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो त्यावेळेला हे करस्पॉन्डिंग अँगल शोधण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की जे कॅपिटल एफ आपण इंग्रजीमध्ये लेटर पाहतो तशा या प्रकारचे आकार या आकृतीमध्ये शोधायचे आणि हे जे अँगल असतात तर हे करस्पॉन्डिंग अँगल होतात. बरोबर आहे. म्हणजे या प्रकारे एफ असू शकेल किंवा हे उलट आकारामध्ये सुद्धा असू शकेल. तर इथं तयार होणारे जे अँगल आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. किंवा आपल्याला हेच एफ अगदी उलट्या प्रकारे म्हणजे या पद्धतीने दिसेल आणि इथं तयार होणारे जे अँगल आहे हे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे आणि त्याचप्रमाणे या पद्धतीनं सुद्धा आपण एफ शोधायचंय आणि ही जी पेअर आहे ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. तर या पूर्वी पाहिलेल्या माहितीच्या आधारे पहिल्यांदा या दिलेल्या आकृतीमधील जे अँगल आहेत करस्पॉन्डिंग अँगल ते आपण लिहूयात. पहिल्यांदा काय सांगता येईल बघा. तर या आकृतीमध्ये इथं लाईन पी क्यू आणि लाईन आर एस या दोन लाईन्स आहेत आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहित झालंय की याच्यामध्ये हे एफ शोधायचं आणि त्यानुसार करस्पॉन्डिंग अँगलची पेअर जी आहे ती लिहायची आहे. आता या आकृतीचा जर विचार केला तर बघा इथून आपल्याला हे एफ इथं असं दाखवता येईल आणि त्यामुळे इथं तयार झालेला अँगल आणि इथं तयार झालेला अँगल ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर असेल. म्हणजे आपल्याला पहिली जी पेअर आहे ती लिहिता येईल. हा अँगल म्हणजे कोणता त्याचं नाव बघा. अँगल ए एम पी लिहूयात आपण इथं. अँगल ए एम आणि पी अँड अँगल दुसरा कुठला आहे खालचा एम एन आर. अँगल एम एन आर. तर ही पहिली पेअर असेल करस्पॉन्डिंग अँगलची. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड पेअर याच्यामध्ये बघता येईल आपल्याला की नेमकी कोणती आहे. पहा इथं दिसणारं जे एफ आहे हे आपल्याला इथं एफ याप्रमाणे दाखवता येईल आणि या एफ तयार होण्यामुळे इथले जे अँगल आहेत हे तयार होणारे हे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर असेल. ठीक आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे इथे जे आकार दाखवलेले आहेत या प्रकारचं एफ शोधायचं आणि त्यानुसार करस्पॉन्डिंग अँगलची पेअर लिहिता येईल. म्हणजे इथं तयार होणारा अँगल पी एम एन आणि अँगल आर एन बी हे कसे अँगल असतील ना करस्पॉन्डिंग अँगल असतील. तर ते आपण इथे लिहूयात. अँगल पी एम एन अँड अँगल दुसरा कुठला खालचा आर एन बी. ठीक आहे. ही एक पेअर इथं तयार झाली. यानंतर या आकृतीमध्ये आणखीन उरलेले करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर आपण लिहूयात. पहा इथं आपल्याला हे या प्रकारे एक एफ दाखवता येईल इथं तयार झालेलं आणि याच्यामधील इथला कोन आणि इथला कोन हा जो अँगल असेल हे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर असेल. म्हणजे त्याची नावं काय सांगता येईल बघा. अँगल ए एम क्यू आणि अँगल एम एन एस. ठीक आहे. हे दोन अँगल जे आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल असतील. आपण त्यांची नावं इथे लिहूयात. थर्ड अँगल ए एम क्यू अँड अँगल दुसरा कुठला सांगितला खालचा एम एन एस. ही आणखीन एक पेअर झाली. याच पद्धतीने आणखीन एक पेअर म्हणजे 4 पेअर्स असतात त्याची आपण माहिती घेतलेली आहे. चौथी पेअर कोणती आहे आपण बघूयात. पहा या डायग्राम मध्ये आणखीन एका प्रकारचे एफ आपल्याला दाखवता इथं या प्रकारे आणि इथं तयार होणारा हा अँगल आणि इथं खालच्या बाजूला असणारा हा जो अँगल आहे हे करस्पॉन्डिंग अँगलची परत पेअर असेल. यांची नावं काय सांगता येईल. तर अँगल क्यू एम एन. पहा अँगल क्यू एम एन आणि अँगल एस एन बी हे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर असेल. लिहूयात आपण ते. वरती सांगितलेला अँगल क्यू एम एन अँड दुसरा अँगल कुठला सांगितला एस एन बी.
मला वाटतं हे आपल्या सगळ्यांना नक्की माहिती आहे. ठीक आहे. इथं आपण काय केलं, तर या दोन लाईन पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल असेल, तर त्याच्यामध्ये तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर इथे लक्षात कशा तयार होतात ते आपण लिहिलेलं आहे. आता यानंतर अतिशय महत्त्वाची आपण प्रॉपर्टी विचारात घेतोय, की जर समजा या लाईन पी क्यू आणि आर एस या जर पॅरलल असेल आणि ही जर त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल, तर हे करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत हे कॉन्ग्रुएंट असतात. पहा मी काय नियम सांगतोय, इफ these lines, that is line PQ and line RS, these are parallel and this line AB is a transversal, then all the pairs of these corresponding angles are congruent. म्हणजे ह्या प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर जी आहे ती कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, तर इथं मध्ये जे आपण अँड लिहितोय त्याच्या ऐवजी मध्ये आपण जे अँड लिहितो इथं त्याच्याऐवजी काय करावं लागेल, आपल्याला इथं कॉन्ग्रुएंटचं साईन द्यावं लागेल. पहा हा अँगल आणि हा अँगल हे दोन्हीची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. कारण नियम काय सांगतोय, इफ दीज टू लाईन्स आर पॅरलल अँड दिस वन इज द ट्रान्सव्हर्सल, देन ऑल द पेअर्स ऑफ अ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याला जर करस्पॉन्डिंग अँगल सांगता आले तर त्यांच्यामध्ये कॉन्ग्रुएन्सी असते, म्हणजे कॉन्ग्रुएंटचं साईन इथं द्यायचं आणि त्याप्रमाणे लिहायचंय. हा आता जे आपण स्पष्टीकरण पाहिलं तेच आपल्या पुस्तकामध्ये इथे दिलेलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल कुठले आहेत, अँगल ए एम पी, कॉन्ग्रुएंट अँगल एम एन आर, तेच आपण इथे लिहिलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल ओळखता आले तर आपण जे करस्पॉन्डिंग अँगल सांगतोय ते फक्त कॉन्ग्रुएंट असतात हे सांगायचंय. परत एकदा माहिती पहा, each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is of a congruent angle. तर करस्पॉन्डिंग अँगल जे असतात ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात हे लक्षात घ्यायचंय. पण हे केव्हा घडतंय, इफ द टू लाईन्स आर पॅरलल, जर या लाईन्स पॅरलल असतील, हे फार महत्वाचं आहे, तर करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघूयात. पहा सेकंड प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. जसे आपण करस्पॉन्डिंग अँगल बघितले त्याच पद्धतीने आपण आता अल्टरनेट अँगल विचारात घेऊयात. अल्टरनेट अँगल कसे शोधायचे याबद्दल मी तुम्हाला आयडिया सांगितली होती, आठवते का? पहा, अल्टरनेट अँगल बघण्यासाठी आपण झेड लेटरचा विचार केला होता. ठीक आहे, उलट किंवा सुलट या पद्धतीने झेड शोधायचं, झेड हुडकायचं आणि त्यानुसार इथं तयार होणारे जे अँगल आहेत याला आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, आता या डायग्राम मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला अल्टरनेट अँगल सांगता येतील. पहा इथं तयार होणारा जो झेड आकार आहे या पद्धतीनं, तर इथले हे जे अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल आहेत. आपण अल्टरनेट अँगलच्या पेअर लिहूयात. अल्टरनेट अँगल इथं काय सांगता येईल, पी एम एन, अँगल पी एम एन अँड अँगल खालचा काय, एम एन एस, अँगल एम एन एस. तर ही एक अल्टरनेट अँगलची पेअर तयार झाली. त्या पद्धतीने सेकंड पेअर पण आपल्याला सांगता येईल. म्हणजे दुसरा जो शेप आहे, दुसरा जो झेड आहे तो आपल्याला इथं हुडकायचा आहे आणि त्याच्या आधारे सांगता येईल. पहा या डायग्राम मध्ये दुसरं जे झेड आहे हे दुसरा झेडचा आकार इथं आपल्याला दाखवता येईल आणि इथं तयार होणारे जे हे अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल असतील. मग आता ह्या अल्टरनेट अँगलचं नाव काय सांगता येईल, इथं वरती असणार अँगल क्यू एम एन आणि अँगल एम एन आर, हे जे आहेत ते अल्टरनेट अँगल आहेत. लिहूयात आपण इथं अँगल क्यू एम एन अँड सेकंड अँगल खालचा कोणता आहे, एम एन आर, अँगल एम एन आणि आर. तर हे अल्टरनेट अँगलच्या पेअर्स आहेत. आता आपण जो रूल विचारात घेणार आहे तो असा आहे, इफ दीज लाईन्स पी क्यू अँड आर एस are parallel and if this AB is a transversal then these pairs of alternate angles are congruent. नियम काय सांगतो मी, जर या लाईन पी क्यू आणि लाईन आर एस हे पॅरलल असतील आणि ए बी ही जर त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याच्या अल्टरनेट अँगलच्या ज्या पेअर तयार होतात या कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे मी आधीच्या याच्यामध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, तर इथं जे आपण अँड लिहिलंय त्याच्याऐवजी इथं आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोनच्या अँगल ची जी किंमत आहे ती सारखी असणार आहे, म्हणजे इक्वल टू लिहिता येईल. आणि जर अँगलची व्हॅल्यू इक्वल असेल किंवा सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट. सो वी कॅन राईट हिअर अँगल पी एम एन कॉन्ग्रुएंट अँगल एम एन एस. ठीक आहे, या पद्धतीनं याच्यामध्ये तयार होणारे इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जे सर्व चारीचे चारी आहेत हे काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत.
आपल्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या बाबतीत सुद्धा या पद्धतीने सांगता येत, आपण ते लिहूयात. पहा या डायग्राम मध्ये इथं तयार होणारे जे अँगल आहे हा AMQ, हा अँगल AMQ, आणि इकडच्या बाहेरच्या बाजूला असणारा म्हणजे ह्या झेडच्या अनुषंगाने जे आपण सांगतो, लक्षात घ्या हे जे अँगल आहेत हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. आणि हे अँगल जे आहे ते परत काय असणार, आपण अगोदर काय करतोय तर हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल लिहितो आणि त्यांची पण किंमत जी आहे ती सेम असते. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कोणता सांगतो मी, AMQ, अँड सेकंड अँगल कोणता आहे, RNB, अँगल RNB. त्याचप्रमाणे सेकंड एक्सटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये तयार होणारा इथला अँगल आणि इथला अँगल जो आहे तो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. त्यांची नावं काय सांगता येईल बघा, अँगल AMP आणि अँगल SNB. लिहूयात आपण ही फोर्थ पेअर, अँगल AMP, पहा वरचा अँगल AMP आणि खाली तयार होणार इथला अँगल SNB अँड अँगल SNB. हे अल्टरनेट अँगल आहेत, हे आपल्याला आधी पहिल्यांदा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं सुरुवातीला आपण काय सांगितलं की अल्टरनेट अँगल जे आहेत हे कॉन्ग्रुएंट असतात, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की एक्सटेरियर अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपण जे आधी यादी केलेली आहे अँगलच्या बद्दलची, आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर ते दोन्ही अँगलचे जे पेअर आहेत त्या कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजे त्याची व्हॅल्यू सेम असेल. मग आपण दाखवताना त्याची किंमत सेम असं दाखवू शकतो किंवा याच्यामध्ये कॉन्ग्रुएंटचं साइन जे आहे ते लिहू शकतो. सो ऑल दीज पेअर्स आर कॉन्ग्रुएंट. शेवटी आपल्याला काय सांगता येईल बघा, इच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ अ कॉन्ग्रुएंट अँगल. म्हणजे जर दोन लाईन पॅरलल असेल आणि ट्रान्सव्हर्सल असेल तर त्या लाईन जर पॅरलल असतील तर ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे जे सर्व अल्टरनेट अँगल्स असतील, म्हणजे इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल यांच्या पेअर्स ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. मला वाटतं हे नक्की आपल्या लक्षात आलं असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघूयात, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स कसे शोधायचे याच्याबद्दल आपण ट्रिक पाहिलेली आहे, तुम्हाला आठवते का पहा. याच्यासाठी आपण कॅपिटल C टाईपचा जे आकार आहे हा लक्षात घेतला होता. हा जो शेप आहे आपण लक्षात ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये हे जे अँगल आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, तर या आकाराचा शोध या डायग्राम मध्ये आपण घ्यायचा आणि त्यानुसार इथं पेअर लिहिता येतील. पहा याच्यातला जो आकार इथला आहे C कॅपिटल शेप तो आपल्याला इथे दिसतोय आणि म्हणून हा अँगल आणि हे अँगल खालचा जो आहे हे इंटेरियर अँगल आहेत. मग आपण पहिल्यांदा इथं लिहूयात त्याची यादी. इंटेरियर अँगल कोणते आहेत तर अँगल PMN, PM आणि N, अँड सेकंड अँगल कुठला खालचा MNR, अँगल MN अँड R. ठीक आहे, हे दोन अँगल जे आहेत त्याची एक पेअर तयार होईल. याच्याशिवाय जो सेकंड आपण आकार सांगितला दुसरा याच्यामधला, तर त्याप्रमाणे सुद्धा एक अँगल तयार होईल. पाच सेकंड पेअर आपण विचारात घेऊ. इथं आपल्याला या डायग्राम मध्ये इथं हा C शेप दिसतोय, त्याच्यामुळे इथं तयार होणार आणि इथं तयार होणारे जे अँगल आहेत ही परत इंटेरियर अँगलची पेअर असेल. अँगल वरती इथं तयार होणार कोणता आहे तर अँगल QMN अँड अँगल MNS. दीज आर द इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, आपण इथं लिहूयात अँगल QMN अँड अँगल कुठला अँगल आहे खालचा MNS, अँगल MNS. सो दीज आर द टू इंटेरियर अँगल्स. आपण पहिल्यांदा इंटेरियर अँगलच्या पेअर लिहिल्या. आता ह्याच्याबद्दलचा जो नियम आहे तो विचारात घेऊयात. इंटेरियर अँगलच्या बाबतीत जो नियम आहे तो काय नियम बघा, तर हे अँगलची जी पेअर आहे हे कॉन्ग्रुएंट असतं असं न म्हणता या दोन अँगलची जर बेरीज केली तर ती बेरीज असते 180. हे आपण लक्षात घेणार आहे. काय सांगतो बघा मी, इंटेरियर अँगलची जी पेअर आहे तर त्याची बेरीज असते 180. हे आपण लक्षात घेणार आहोत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल आता की इथं आपण जर प्लस साइन दिलं ह्या दोघांची बेरीज तर त्याची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू म्हणजे 180 डिग्री असते.
पहा याच्यामध्ये अँगल पी एम एन आणि अँगल एम एन आर आता आपण पाहिले हे इंटेरियर अँगल आहेत आणि त्यांची जी बेरीज आहे ते 180 असते हे आपण लक्षात घेणार आहोत. आणि जी सेकंड पेअर आहे त्याच्या बाबतीत सुद्धा ह्या दोन्हीची जी बेरीज असते सम जी आहे त्याची ती किती असणार आहे 180 डिग्री. तर हा नियम आपण लक्षात घेणार आहे. काय नियम आहे? इफ द टू लाईन्स आर पॅरलल and there is a transversal, then the pair of interior angle form the sum of the pair is nothing but 180. ठीक आहे, मला वाटतं हीच माहिती इथे दिलेली आहे. परत एकदा व्याख्या बघा. each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is supplementary angles. supplementary याचा अर्थ काय? तर त्या दोघांची बेरीज 180 असते. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवायचं आहे. प्रॉपर्टी ऑफ अ इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगलची जी सम असते ती 180 असते किंवा ते अँगल सप्लिमेंटरी असतात. ठीक आहे, मला वाटतं हा ही कन्सेप्ट नक्की तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट आपण बघूयात प्रॅक्टिस सेट 2.2 त्याच्यामधील क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या आधारे यातला योग्य जो अल्टरनेटिव्ह आहे तो निवडायचा आहे. प्रश्न काय पहा. इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन एम पॅरलल लाईन एन. पहा इथं काय सांगितलंय, हे जे साईन दिसतं आपल्याला हे दोन उभ्या रेषा ऍक्च्युली ह्या दोन लाईन्स याचा अर्थ होतो पॅरलल. सो हिअर लाईन एम अँड लाईन एन दीज आर पॅरलल लाईन्स. ओके, अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल आणि इथं लाईन पी जी आहे ती काय ट्रान्सव्हर्सल. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला काय करायचं आहे तर एक्स ची व्हॅल्यू इथं काढायची. ठीक आहे, पहा आपण हे किंमत काढण्यासाठी नेमकी काय करता येईल तर एक्स आणि 3x हे इंटेरियर अँगलची पेअर आहे, बरोबर आहे. आणि हे इंटेरियर अँगल जे आहेत ते सप्लिमेंटरी असतात. म्हणजे आपल्याला सोडवण्यासाठी काय करावं लागेल तर एक्स प्लस 3x यांची जी सम असणार आहे ते काय आहेत 180 असेल, बरोबर आहे. हे आपण आता चर्चा केलेली आहे. एक्स प्लस 3x इक्वल टू 180. आता एक्स प्लस 3x म्हणजे एक चॉकलेट अधिक 3 चॉकलेट किती होणार आहेत म्हणजे 4x, बरोबर. 4x इक्वल टू 180. आता इथं डाव्या बाजूला असणारे जे 4 आहे ते इकडे गेले तर म्हणजे गुणिले असणारे या बाजूला आले तर भागिले होतील. म्हणजे x इक्वल टू काय होईल 180 अपॉन 4. ठीक आहे, इथं भाग घालवता येईल. 4 1 4, त्यानंतर 4 चौक 16 राहिले 2, 4 पंचे 20. म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला किती मिळाली बघा 45. ठीक आहे, आता हे जे ऑप्शन आहे दिलेल्यापैकी कोणता आहे तर 45. आपल्याला इथं खरं फक्त करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करा म्हणजे सिलेक्ट करा म्हणून सांगितलंय. परंतु 45 हे आन्सर आपल्याला कसं मिळालं तर या स्पष्टीकरणाच्या आधारे आपण सांगू शकतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. पहा सेकंड एक्झाम्पल काय. इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन ए पॅरलल टू लाईन बी. डायग्राम मध्ये बघा लाईन ए अँड लाईन बी दीज आर द पॅरलल लाईन. हे जे साईन आहे मी सांगितलं तुम्हाला पॅरलल लाईनचं आहे, विसरायचं नाही. अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन एल जी आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड एक्स. आपल्याला याही एक्झाम्पलमध्ये एक्स ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायचे, एक्स ची किंमत काढायची आहे. पहा आता हे एक्झाम्पल समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे कुठल्या टाईपचे अँगल आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्या आधारे त्याची किंमत काढता येईल. हे उदाहरण सोडवण्यासाठी आणखीन एक आपल्याला प्रॉपर्टी माहित करून घ्यावं लागेल. पहा ती प्रॉपर्टी आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. पहा काय सांगितलं व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल कशाला म्हणायचं म्हणजे इथं तयार होणारा हा अँगल आणि या बाजूला असणारा हे अँगल यांना म्हणायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर हे अँगल जे आहेत हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असतात. त्याचप्रमाणे इथं वरच्या बाजूला तयार झालेला अँगल आणि हा अँगल आहे हा सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. आणि व्हर्टिकल अपोजिट अँगल जे आहेत हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. त्या पद्धतीनं आपल्याला या प्रॉपर्टीचा यूज करून हे उदाहरणाचे हे जे पुढील उदाहरण आहे हे आपल्याला सोडवता येणार आहे. पहा आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगता येईल. एक्झाम्पल काय दिलं बघितलं आपण आता. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरल टू लाईन बी. लाईन ए आणि लाईन बी पॅरल आहे अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन एल काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक्स ची किंमत काढायला सांगितली आहे. 4 ऑप्शन आहेत यापैकी एक निवडायचं आहे. पण अंदाज पण आपल्याला इथं ठोकून चालणार नाही. तर नेमकं उत्तर काय आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि मग सोडवायचं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे इथं बघा इथं 4x आणि 2x ह्या दोन किमती दिलेल्या आहेत.
पण आतापर्यंत जे आपण प्रॉपर्टी पाहिल्या की याच्यामध्ये सी जे आहे ते हुडकायचं इंटेरियर अँगलसाठी, त्यानंतर याच्यामध्ये झेड शोधायचं हे आपण बघितलं. इथं झेडचा जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला, पहा इथं मी झेड दाखवतोय, तर याच्यामध्ये हा अँगल 4x आहे, परंतु इथं तयार होणारा जो अँगल आहे तो दिलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला हे झेडचा उपयोग करून हे उदाहरण सोडवता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तर ह्यामध्ये हे इथं असणारी लाईन बी आणि लाईन एल ह्या लाईनमुळे तयार झालेले हे जे दोन अँगल असतील हे व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील. म्हणजे इथं जर 2x व्हॅल्यू असेल तर आतल्या बाजूला असणारी व्हॅल्यू ह्या अँगलची किती असणार आहे, 2x. येतं लक्षात? इथली जी व्हॅल्यू आहे अँगलची ही 2x असेल. मग एकदा जर हे आपल्याला 2x आहे हे लक्षात आलं, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रेट असतात, तर मग मात्र हे उदाहरण सोडवता येणं शक्य आहे. आता काय होणार आहे बघा, या डायग्राम मध्ये जर पाहिलं तर इथं आपल्याला सी शेप तयार झालेला दिसतोय, सी. आणि याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल हे कसले अँगल आहेत, इंटेरियर अँगलची पेअर आहे. आणि इंटेरियर अँगलची पेअर जी आहे जर लाईन पॅरलल असेल तर ते सप्लिमेंटरी असतात, आपल्याला माहित आहे. म्हणजे 4x + 2x याची व्हॅल्यू किती असणार आहे, 180. आणि त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आपल्याला पुढे सोडवता येईल. पहा नेमकं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर 4x + 2x = 180. ठीक आहे, या पद्धतीने लिहिता येईल. 4x + 2x = 180, कारण हे इंटेरियर अँगल्स आहेत. मग आता याप्रमाणे याची बेरीज करता येईल. 2 + 4 दॅट इज 6x = 180. परत हे गुणिले 6 इकडे भागिले होतील, म्हणजेच x = किती होणार आहे बघा, 180/6. 6 × 6 = 18 आणि 0 शून्याचा भाग जाईल, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली बघा, x = 30 डिग्री. ठीक आहे, दिलेल्या ऑप्शन मध्ये 30 इथं कुठे शोधा, हे 30 ऑप्शन आहे, म्हणजे डी इज अ करेक्ट आन्सर. येतं लक्षात? या पद्धतीनं जरी आपल्याला यातला ऑप्शन निवडायचा असला तरी योग्य पद्धतीने विचार करून कॅल्क्युलेशन करून मग यातला योग्य जो ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा असतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. यामधील क्वेश्चन नंबर 2. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू. देन पहा इथं डायग्राम दिली, याच्यामध्ये लाईन पी आणि लाईन क्यू हे जे आहे ते पॅरलल आहेत. देन लाईन टी अँड लाईन एस आर ट्रान्सव्हर्सल. याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल दोन आहेत. पहा, टी एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि एस ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय. याच्यामध्ये अँगल एक्स आणि अँगल वाय याची किंमत आपल्याला काढायची आहे, युजिंग द मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. आणि याच्यामध्ये काही अँगलच्या किमती दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे या किमती आपल्याला काढायच्या आहेत. ठीक आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. बघितल्यानंतर आपल्याला लगे असं वाटतं की याच्यामध्ये हे झेड आहे, सी आहे आणि आपण गडबडून जाईल. पण तसं न करता आपण पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत आणि त्यातली ट्रान्सव्हर्सल कोणते आहे त्याच्या आधारे उदाहरण सोडवावं लागेल. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण या डायग्राम मध्ये काही लेबल करूयात, कारण अँगलचे नावं लिहिल्याशिवाय आपल्याला उदाहरण सोडवणं थोडंसं अवघड जाणार आहे. त्यासाठी आपण इथे लेबल करूयात. इथं पहा नावं काय काय दिलेत, ABCD, त्याप्रमाणे EFG आणि H मी तसे लेबल केलेले आहेत. उदाहरण सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा असा विचार करूयात, लाईन P अँड लाईन Q ह्या लाईन ज्या आहेत त्या पॅरलल आहेत आणि इथं ट्रान्सव्हर्सल T आहे. ठीक आहे, या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारा इथला अँगल जो आहे 40 लिहिलेला हा अँगल आणि इथं खाली असणारा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल असतील. म्हणजे त्यांचे नावं काय सांगता येईल पहा, अँगल ABC इथं असणार अँगल अँड अँगल BEF म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल असतील. ठीक आहे, आणि आपण आता माहिती घेतलेली आहे की जर लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, तर इथं असणारा अँगल जर 40 असेल तर हा अँगल त्याची व्हॅल्यू सुद्धा 40 असेल. लिहिता कसं येईल बघा, लाईन P अँड लाईन Q आर पॅरलल, म्हणून इथं आपण लिहितो लाईन P पॅरलल टू लाईन Q. दिस इज गिवन, आपल्याला हे दिलेलं आहे, लाईन पॅरलल आहे एक्झाम्पल मध्ये. मग आता याच्यामध्ये अँगल ABC = अँगल BEF आपण नावं लिहिली पहा, अँगल ABC = अँगल BEF दॅट इज इक्वल टू 40. आता हे आपण 40 का लिहिलं, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स अँड दीज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याला आता इथं काय झालं, याची किंमत मिळाली इथं 40. ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, तर ऍक्च्युली एक्सची काढायची आहे. आता एक्सची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण पहिल्यांदा इथं ह्या अँगलची किंमत मिळवली 40. आता काय करता येईल बघा, या डायग्राम मध्ये
इथं तयार झालेले ही जर लाईन असेल आणि ही ट्रान्सव्हर्सल असेल तर हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स तयार होतात दोन्ही. म्हणजे अँगल BEF आणि अँगल GEF हे लिनियर पेअर असेल. आणि लिनियर पेअर जे असतात हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची बेरीज किती असते 180. मग आपण 180च्या आधारे म्हणजे हे आपण वाक्यात किंवा स्पष्टीकरणामध्ये कसं लिहू शकतो बघा. 9 अँगल BEF आता सांगितल्याप्रमाणे अँगल BEF प्लस अँगल GEF इथला खालचा अँगल हे दोन्हीची बेरीज किती असेल 180. 180 का असणार आहे, दिस इज अ लिनियर पेअर ऑफ अँगल. ठीक आहे, हे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. आता याच्यामध्ये किमती ठेवूयात. BEF याची व्हॅल्यू किती आहे तर 40 आहे, आता आपण मिळवले ते इथं लिहिलं. त्यानंतर अँगल GEF काढायचं आपल्याला x आहे असे लिहूयात इक्वल टू 180. नेहमीच्या पद्धतीने आपल्याला +40 जे आहे ते बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच x इक्वल टू 180 मायनस 40 याचा अर्थ त्याची किंमत मिळाली 140. लक्षात येते, x ची किंमत आपल्याला पाहिजे होती आणि ती x ची किंमत किंवा व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळाली 140. यानंतर आपल्याला सेकंड व्हॅल्यू म्हणजे y ची काढायची आहे. या उदाहरणातलं अर्ध काम झालं आपलं, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपल्याला y अँगलची किंमत काढायची, अँगल y. ठीक आहे, त्याबद्दल आपण आता बघूया. y ची किंमत मिळवण्यासाठी म्हणजे इथल्या अँगलची आपल्याला किंमत काढायची आहे. त्यासाठी काय करता येईल बघा, लाईन P आणि लाईन Q हे पॅरलल आहेत आणि इथं ट्रान्सव्हर्सल S आहे. तर या दृष्टीने विचार करा. आता इथं दिलेली किंमत आहे 70 आणि आपल्याला मिळवायचं आहे y. जर आपण इथं z किंवा बाकीचे विचार केले तर डायरेक्ट याची किंमत आपल्याला मिळत नाही. काय करता येईल बघा, तर पहिल्यांदा आपण असं गृहीत धरूयात की लाईन SH ही जी लाईन आहे आणि याच्यावरती ही लाईन Q ट्रान्सव्हर्सल जर गृहीत धरलं तर हे दोन अँगल जे आहेत हे लिनियर पेअर ऑफ अँगल आहेत. ठीक आहे, आणि हे जे लिनियर पेअर ऑफ अँगल आहेत हे काय असतात, सप्लिमेंटरी असतात. तर त्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल अँगल CFI हा वरचा अँगल प्लस अँगल जो आहे ते IFH हा खालचा अँगल, ह्या दोन्हीची बेरीज किती असेल 180 असेल. तेच आपण इथे लिहितोय पहा, अँगल CFI. पहा इथं अँगल CFI हा वरचा अँगल प्लस अँगल HFI म्हणजे इथं खाली असणारा HFI हा अँगल, या दोन्हीची बेरीज असेल 180, कारण लिनियर पेअर ऑफ अँगल. आता याच्यापैकी इथलं खालचं जे आहे त्याची किंमत दिलेली आहे ते आपण इथं लिहूयात. अँगल CFI काढायचं आपल्याला आहे असं लिहिलं आणि इथले खालची व्हॅल्यू म्हणजे HFI ची व्हॅल्यू आहे 70 इक्वल टू 180. मग आता याच्यामध्ये किमती ठेवल्या, त्यानंतर हे 70 दुसऱ्या बाजूला गेलं तर काय होणार आहे, अँगल CFI इक्वल टू 180 मायनस 70. ठीक आहे, वजाबाकी केली तर ती CFI ची किंमत मिळते आपल्याला 110. खालची इथे किंमत जी आहे अँगलची ही 70 दिलेली आहे, म्हणजे आता आपण किंमत मिळवलेली आहे CFI. पहा CFI कुठं आहे इथं, तर याची किंमत आपल्याला मिळाली 110. आता याच्या आधारे आपल्याला पुढील गोष्ट सांगता येईल. काय सांगता येईल पहा नेमकं. नाव लाईन P पॅरल टू लाईन Q. परत आपण विचारात घेऊयात लाईन P आणि लाईन Q हे पॅरलल आहेत, दॅट इज गिवन. देन अँगल BCF, याच्यामध्ये अँगल BCF बघा कुठे आहे, अँगल BCF म्हणजे इथं y जो लिहिला आहे तो अँगल अँड अँगल CFI कुठे आहे, CFI अँगल CF आणि I इथं लेबल केलेला पहा. हा अँगल आता आपण जे मिळवले 110 किंमत तो. सो दीज आर द अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल जे आहे ते कॉन्ग्रुएंट असतात आपल्याला माहित आहे, म्हणजेच y ची व्हॅल्यू आणि आता इथं काढलेल्या अँगलची व्हॅल्यू ही सेम असणार आहे. सो वी कॅन राईट हिअर अँगल BCF इक्वल टू अँगल CFI इक्वल टू 110. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 110. सो वी राईट हिअर y इक्वल टू 110. मला वाटतं हे नक्की आपल्याला कळालं असेल. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं इथं, तर हे लिनियर पेअर दाखवली आणि हे दिलेल्या 70 वरून इथली किंमत मिळवली आणि ह्या अँगलची किंमत आणि याची सेम असेल की जे आपलं फायनल उत्तर असणार आहे. ठीक आहे, मला वाटतं हे एक्झाम्पल आपल्याला समजले असतील. आत्ताच्या तासाला आपण प्रॅक्टिस 2.2 मधील क्वेश्चन 1 त्यामधले 2 एक्झाम्पल आणि क्वेश्चन 2 हा पाहिला. यातले उरलेली जी उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूयात. ठीक आहे, आजच्या या पॉईंटवर आपण थांबूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.